इलेक्शन कमीशन के, एक एक घर में 100 बच्चे पैदा होते हैं। ये तो हमने महाभारत में देखा था कि धृतराष्ट्र के घर में 100 बच्चे पैदा हुए थे एक घर में। उसके बाद मोदी काल में एक एक घर में 100 बच्चे पैदा हो रहे हैं, कौरव पैदा हो रहे हैं, और वो सब कौरव सिर्फ बीजेपी को वोट कर रहे हैं। ये हमने पहली बार देखा है। फॉर्मर पाकिस्तान की फॉर्मर फिनांस मिनिस्टर बिलावल भुट्टो का एक बयान आया हुआ है, अगर इंडस वाटर ट्रीटी इशू के ऊपर अगर डैम बनाया गया या रोका गया पानी को तो वार होगा। देखिए, इस प्रकार की जिसे हम गिदड़ धमकी बोलते हैं, पहले बार भी बहुत बार किया है। ये जो बिलावल भुट्टो है, उनके जो ग्रैंडफादर थे जुल्फ़िकार अली भुट्टो, वो कैसे सरेंडर हो गए इंदिरा गांधी के सामने 1971 के युद्ध में, उसका इतिहास ये बिलावल भुट्टो ने देखना चाहिए। बात ऐसी है कि पाकिस्तान हो या और कोई भी हो, जब तक यहाँ देश की 140 करोड़ जनता पूरे संघर्ष के लिए तैयार है या हमारी सेना, तब तक कोई आँख यहाँ उठाकर नहीं देख सकता। अब उनको जवाब देने की जिम्मेदारी हमारी सरकार की भी है, लेकिन वो ऐसे घटिया लोग हैं पाकिस्तान के, उनको जवाब देने की भी ज़रूरत नाही आहे। काही मराठी प्रश्न आहेत। काल जो इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर निघाला होता, दिल्ली पोलिसांनी अडवलं, नेत्यांना ताब्यात घेतलं, जी काही कारवाई झाली, काय सांगाल की यावर तुमचं आता काय मत आहे? काल दिल्लीच्या रस्त्यावरती संसदेतल्या 300पेक्षा जास्त खासदारांनी जे आंदोलन केलं, जो संघर्ष केला, तो लोकशाहीच्या रक्षणासाठी होता। तुम्ही लोकशाही किंवा संसदेला लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर मानता, पण त्या मंदिरात चोऱ्या माऱ्या करून सत्तेवरती आलेले लोक आमच्या अवतीभोवती आहेत आणि त्या चोरांचे हस्तक म्हणून या देशाचा निवडणूक आयोग काम करतो। 300 खासदार जेव्हा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या दिशेनं ते चालत होते रस्त्यावर, तेव्हा त्यांना अडवण्यात आलं दिल्ली पोलिसांकडून, धक्काबुक्की करण्यात आली, बॅरिकेड्स टाकण्यात आल्या। आम्ही अतिरेकी आहोत का? आम्ही दहशतवादी आहोत का? जर 300 खासदार निवडणूक आयोगासमोर जाऊन उभे राहिले असते आणि त्यांनी आपली भूमिका किंवा आपलं निवेदन मांडलं असतं, तर निवडणूक आयोगाला काय हृदयविकाराचा धक्का आला असता का? हार्ट अटॅक आला असता? काय झालं असतं? कोणाला घाबरते निवडणूक आयोग? लोकशाहीचे रखवालदार म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे पाहतो। त्यांनी निष्पक्ष निवडणुका घेतल्या पाहिजेत असं आम्ही समजतो, जे TN शेषन यांच्या काळात झालं होतं। पण हा निवडणूक आयोग रखवालदार नसून हा निवडणूक आयोग चोर आहे। रखवालदार चोराच्या भूमिकेत शिरला आहे आणि चोरांच्या मदतीनं विरोधी पक्षांना खतम करण्याचा प्रयत्न करतो। TN शेषनचा अभ्यास सध्याच्या निवडणूक आयोगानं करायला हवा। त्यांनी कशा प्रकारे काम केलं?